नमस्कार माझ्या गोड मैत्रिणींनो, तर स्वागत आहे तुमचं आणखीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल, पहिल्यांदा माझे व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला सांगू इच्छिते की माझं हे व्लॉगिंग चॅनल आहे। तर आपल्याला या चॅनलवरती माझं डेली रूटीन, बेबी केअर, माझी फॅमिली आहे सुंदर, त्याचबरोबर अशा वेगवेगळ्या टिप्स आणि ट्रिक्ससुद्धा मी देत असते, रेसिपीजसुद्धा मी शेअर करत असते। त्यामुळे तुम्हा सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे की एकदा माझ्या चॅनलला नक्की विजिट करा आणि आवडल्यास सबस्क्राईब देखील करायला विसरू नका। तर आजचा व्हिडिओसुद्धा खूप इंटरेस्टिंग आहे, आपल्या सगळ्याच गृहिणींशी जोडलेला असा हा प्रश्न आहे। तो म्हणजेच आपला जो काही तवा असतो, नॉनस्टिकचा तवा, तो वापरून इतका काळवंडलेला असतो ना की त्याचे जे जिद्दी डाग असतात ते निघत नसतात। तर ते आपण अगदी सोप्या पद्धतीने कसे घालवायचे ते मी तुम्हाला सांगणार आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर तवा जो आहे तो मी गॅसवर गरम होण्यासाठी ठेवला होता। त्यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी ओतलेलं आहे। पाण्याला उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये मी 2 चमचा बेकिंग पावडर जी आहे ती ॲड केलेली आहे, किंवा तुम्ही खाण्याचा सोडा देखील ॲड करू शकता। आणि त्यानंतर मी याच्यामध्ये ॲड केलेला आहे 1 चमचा लिंबाचा रस। तुम्हाला जर लिंबाचा रस ॲड करायचा नसेल तर तुम्ही विनेगरसुद्धा याच्यामध्ये 1 चमचा ॲड करू शकता। आता मीडियम हीटवरती आपल्याला हे जे पाणी आहे छान असं उकळून घ्यायचं आहे। आणि अशा पद्धतीने ह्या ब्रशच्या साहाय्याने किंवा तुम्ही चमच्याचा देखील वापर करू शकता, हे जे पाणी आहे आपण अशा पद्धतीने पूर्ण पसरवून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता पांढऱ्या रंगाचा एक थर याला जमा होतो, आणि जसं हे पाणी संपत येतं म्हणजे आटत येतं तसं ह्याला उकळ्या ज्या आहेत त्या खूप जास्त प्रमाणात येतात, बुडबुडे। आणि हे जे ह्याचा जो थर आहे पांढऱ्या रंगाचा थर हा जास्तीत जास्त थिक होत जातो, अगदी घट्ट हा थर जमा होत जातो। तर मला हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करायचा होता, म्हणून 3-4 दिवस मी आमचा तवा जो आहे तो व्यवस्थित काही क्लीन केला नव्हता। आणि तुम्ही बघू शकता फायनली तव्यातलं सगळं पाणी जे आहे ते आटलेलं आहे, आणि जाडसर पांढऱ्या रंगाचा थर इथे जमा होतो पूर्ण पाणी आटल्यानंतर। आता हा तवा आपल्याला थंड होऊ द्यायचा आहे, आणि जास्त पूर्ण थंड नाही करून घ्यायचा, हलकासा हा गरम राहायला पाहिजे। आता हिरव्या रंगाचा जो काही आपला काथ्या असतो, घासणी, तर त्या घासणीचा इथे आपल्याला वापर करायचा आहे। हलकंसं पाणी ह्या तव्यावरती शिंपडायचं आहे, आणि या हिरव्या घासणीने तव्याला अशा पद्धतीने आपण घासून घ्यायचं आहे। आपण जी काही प्रोसेस केली होती गरम असताना तव्यासोबत, तर त्या प्रोसेसमुळे तव्याचे जे काही जिद्दी डाग असतात ते अगदी हलके होतात, आणि इझिली ते आपल्याला काढण्यास मदत होते। तर तवा बघा एकदम काही आपला असा घाण होत नाही, खराब होत नाही, हळूहळू त्याला जिद्दी डाग जे आहेत ते चढत जातात। आणि आता ह्याला क्लीन करण्यासाठी सुद्धा हळूहळू आपल्याला मेहनत थोडीशी घ्यावीच लागणार आहे इथे। त्यामुळे थोडंसं आपण थोडा हलका प्रेशरने आपल्याला हे थोडंसं घासायचं आहे। आणि हे पूर्ण क्लीन केल्यानंतर आता आपण इकडे विम लिक्विडचा वापर करणार आहोत। तर विम लिक्विडने ह्याचा पूर्ण तेलकटपणा तर निघून जातोच, पण त्याचबरोबर आता हे जे डाग आहेत जे हलके झालेले आहेत पूर्ण, तर ते सुद्धा निघण्यास मदत होते। तर आता अशा पद्धतीने 4 ते 5 मिनटं अगदी थोडासा प्रेशर देऊन आपल्याला हे घासायचं आहे। आणि तुम्ही बघालच की आपला तवा जो आहे तो अगदी नव्यासारखा चमकू लागतो, तुम्ही पुढे बघालच। तर तुम्ही इकडे बघू शकता ऑलमोस्ट याचे सगळे जे जिद्दी डाग होते ते पूर्णपणे निघालेले आहेत, आणि तव्याला सुद्धा एक छान अशी शाईन तुम्हाला दिसेल पुढे। तर आता हा तवा आपला पूर्णपणे क्लीन झालेला आहे। जिकडे हँडल असतं ना तिकडे सुद्धा खूप जास्त प्रमाणात काळवंडलेलं होतं, खूप जास्त डाग होते तिकडे सुद्धा, ते सुद्धा बऱ्यापैकी निघालेले तुम्हाला दिसत असतीलच। तर आता तवा जो आहे तो पूर्ण क्लीन ऑलमोस्ट झालेलाच आहे। तर आता मी याला स्वच्छ पाण्याने आधी धुवून घेते, आणि त्यानंतर तुम्हाला मी याचा फायनल लुक आता दाखवते। तर मैत्रिणींनो, तुम्ही बघू शकता तव्याचा फायनल लुक, तुम्ही बिफोर आणि आफ्टर हा डिफरन्स बघू शकता। अगदी नव्यासारखा आपला तवा जो आहे तो चमकत आहे, अनेक वेगळ्या प्रकारची शाईन ह्या तव्यावरती तुम्हाला दिसत असेल।
तर तुम्हाला ही ट्रिक कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुमचासुद्धा तवा अशाच पद्धतीने जर तुम्हाला क्लीन करायचा असेल तर तुम्ही ही ट्रिक नक्की वापरू शकता आणि तुम्हीसुद्धा तुमचा तवा अशा पद्धतीने चमकवू शकता. तर आय होप की तुम्हाला हा आजचा व्हिडिओ नक्कीच युजफुल ठरला असेल. भेटूया लवकरच. बाय.